सो राखीगढी आणि सनौली इथे उत्खननामध्ये आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस मिळालेच की ज्याच्यामुळे हे सिद्ध झालं की ही एक कंटिन्युअस सिव्हिलायझेशन होती इंडिजिनियस. त्यामुळे बाहेरून इथे कोणी आलं आणि सेटल झालं असं काही पुरावेच नव्हते. उलट इथून बाहेर गेल्याचे पुरावे सापडले. दुसरी गोष्ट जेनेटिक्सच्या दृष्टीने पण इथे खूप महत्त्वाचे पुरावे सापडले. राखीगढीमधनं DNA एक्स्ट्रॅक्ट्स तिथले जे मानवी औषध सापडले त्यातनं DNA एक्स्ट्रॅक्ट्स काढता आले. डॉक्टर नीरज राय यांनी त्याच्यावर खूप अभ्यास केला आणि आता हे सिद्ध झालेलं आहे की त्या सिव्हिलायझेशनमध्ये त्या लोकांचे DNA आणि आज आपले DNA जे आहेत कुठल्याही जातीचे, कुठल्याही भागातले, कुठल्याही भाषा बोलणारे, ब्राह्मण असो, दलित असो, मराठा असो, कुठलीही असो, या सगळ्यांची ॲन्सिस्ट्री तिथपासून ट्रेस होते आहे. त्याच्यामुळे ब्राह्मण हे वेगळ्या बाहेरून आलेले आहेत आणि दलित इथले होते, ही थेअरी ही डिबंक झालेली आहे. आपल्या सगळ्यांचे पूर्वज हे एकच होते. ते कंटिन्युएशन सिव्हिलायझेशन भारतातलीच आहे, इंडिजिनियस सिव्हिलायझेशन आहे. दुसरी गोष्ट याच्यात द्रविडियन आणि आर्यन हा पण एक थेअरी मांडल्या जायची, ती पण याच्यात डिबंक झालेली आहे. द्रविडियन म्हणजे साऊथ इंडियातले लोकं आणि नॉर्थ इंडियातले लोकं या लोकांचे पण DNA हे सेमच असल्याचं याच्यातनं प्रूव्ह झालेलं आहे. दुसरी गोष्ट साऊथ इंडियामध्ये पण आता अनेक साईट्स आर्किओलॉजिकल साईट्स असे सापडलेले आहेत. तर तिथले आर्टिफॅक्ट्स आणि तिथले जे लोखंड किंवा कॉपर हे जे आहे याचं कार्बन डेटिंग झालेलं आहे, ते पण अतिशय जुनं या सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे कंटिन्युएशनमध्ये ही सिव्हिलायझेशन होतं हे नक्की प्रूव्ह झालेलं आहे. सो आर्यन इन्व्हेजन थेअरी ही आता कम्प्लिटली डिबंक झालेली आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओला जे कमेंटमध्ये टाकतात आहे की तू युरेशियन आहे आणि बाहेरून आलेला आहे वगैरे, तर कृपया अभ्यास करावा आणि तुमचं आणि माझं DNA एकच आहे हे लक्षात घ्यावं. मग उगीचच कशाला वाद प्रत्येक गोष्टीत घालायचा. आपण इतिहास जो आहे तो खरा इतिहास समजून घेऊ. त्यातल्या झालेल्या चुका ज्या आहेत त्या विसरून जाऊ. त्यातनं काय शिकायचं ते लक्षात घेऊ आणि त्यातल्या आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण करू. हाच फक्त इतिहास शिकण्याचा, इतिहासाबद्दल बोलण्याचा एक उद्देश असायला पाहिजे. बाकी वाद निर्माण करणं हा उद्देशच नसायला पाहिजे. पण हे वाद निर्माण केल्या जातात आहे कारण समाजामध्ये फूट पडायची. अजून अशा कुठले फेक नॅरेटिव्ह्ज तयार करून हे वाद निर्माण केले जातात आहे याच्याबद्दल आपण पुढच्या भागात बघूया. सो स्टे ट्यून्ड.